आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. गंगाखेड तहसील कार्यालयाने भिंतीवर असे लिहिले असावे का? भिंतीवर थुंकू नका, बकेटमध्ये थुंका. गंगाखेड उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालय नव्यानेच बांधण्यात आले असून स्वच्छतेसाठी 1-2 दिवस मोठ्या हिंमतीने शासनाच्या वतीने स्वच्छता ठेवा असे म्हणत सुरुवात केली. परंतु काही दिवसातच धूम्रपान करू नये असे भिंतीवर लिहून पण अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या बकेटमध्ये थुंकत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात इमारत बांधकाम झाले असता सगळीकडे स्वच्छता दिसत असत, परंतु अधिकारी, कर्मचारी यांनाच जास्त व्यसन असल्यामुळे थुंकण्यासाठी खिडक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे. बाहेर गावाहून आलेले नागरिक थुंकत असताना आजूबाजूला पाहतात, परंतु प्रशासनाच्या वतीने थुंकण्यासाठी बकेट आहे की काय असेही काही जण म्हणत असत. धूम्रपान करू नये असे भिंतीवर प्रशासनाच्या वतीने पोस्टर्स लावले आहेत, पण अधिकारी, कर्मचारी यांना जास्त व्यसनाच्या सवयी असल्यामुळे थुंकण्यासाठी परिसराचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. इथे थुंकू नये असे लिहिलेले आहे, परंतु बाजूलाच बकेट थुंकण्यासाठी की काय कचऱ्यासाठी हे मात्र व्यसन करणाऱ्यांना समजू शकले नाही. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. लग्नाचे आमिष दाखवून एका 20 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सेलूत उघडकीस आला असून या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. एका आरोपीने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे भासवून लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर लग्न झाल्याचा विश्वास निर्माण करून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सेलू शहरातील एका लॉजमध्ये तसेच आरोपीच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पीडितीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीसह एका महिलेने तिला नकार दिला, तसेच जातीवाचक शिवगाळ करून अपमानित करण्यात आल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गणेश परमेश्वर इंगोले, परमेश्वर बाबासाहेब इंगोले आणि अनिता परमेश्वर इंगोले राहणार सालगाव, तालुका परतूर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पोगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे करीत आहे. महापौर सय्यद इक्बाल यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन. परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेधार्थ परभणी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व विविध कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 10 जुलै शुक्रवार रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरावर कठोर कारवाई करून महापौर सय्यद इक्बाल यांना योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 9 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास परभणी महानगरपालिकेतील महापौर दालनात शेख रफीक नामक व्यक्तीने महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापौरांचे सोयी सहाय्यक रमेश चव्हाण तसेच सुरक्षा रक्षक यांनी प्रसावधान राखत संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून हल्ल्यामागील कारणाचा शोध घ्यावा तसेच संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. घटनेच्या निषेधार्थ परभणी महानगरपालिका, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना यांच्या वतीने
काम बंद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नजम खान, जिल्हा सरचिटणीस मनोज गहलोत, परभणी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासिर खान पठाण, सचिव विशाल उफाडे, स्वच्छता कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनुसया जोगदंड, सचिव के भरसाकडे, अभिजित कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष खाजा मोईन खान, कोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्यासह कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। बनावट सोने देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीकडून 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी परभणी शहरात नकली बनावट सोने देऊन झालेल्या फसवणुकीचे गुन्हे तसेच इतर गुन्हे उघडकीस आणून आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेशित केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सावंतकर, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, सचिन भदरगे, महारुद्र सपकाळ, शरद सावंत, दिलीप नीलपत्रेवार शासकीय वाहनाने परभणी शहरात व ग्रामीण भागात पेट्रोलिंग करत मौजे पोखर्णी फाटा येथे असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीमध्ये नकली सोने देऊन फसवणूक केलेला आरोपी रघुनाथ शिंदे राहणार खरपी तांडा सोनपेठ हा असून त्याने स्वतःचे खोटे नाव सांगून व बनावट सोने देऊन फसवणूक केली आहे व तो सध्या हाटकरवाडी तालुका मानवत शिवारात शिरशी जाणारे रोडचे कडेला थांबलेला आहे अशी माहिती मिळाल्याने पथक सदर ठिकाणी जाऊन माहिती मधील इस्मास शेताफीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रघुनाथ विकास शिंदे वय 44 वर्ष राहणार खरपी तांडा सोनपेठ जिल्हा परभणी सांगितले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदार नामे राम उर्फ राज बिरजू भोसले राहणार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्याच्यासोबत मिळून केल्याचे कबूल करून दुसरा आरोपी हा फरार असल्याचे सांगितले। गुन्ह्यात गेलेले मुद्देमालापैकी नगदी 2,40,000 रुपये आरोपीकडून जप्त करण्यात आले असून सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन कोतवाली येथे हजर करण्यात आले। किसान सभेच्या वतीने पाथरी तहसील समोर निदर्शने। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी शर्ती रद्द करून सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आज दिनांक 10 जुलै शुक्रवार रोजी दुपारी पाथरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांच्या नावाने पाथरी तहसीलदारांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात 2 लाख रुपयांची कर्ज मर्यादा रद्द करणे, 2019 मधील कर्जमाफी लाभार्थ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी देणे, नियमित कर्जदारावरील कठोर अटी हटविणे, सहकार क्षेत्रातील कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थातील गरीब लोकप्रतिनिधींना कर्जमाफीत समाविष्ट करणे, शेती व शेतीपूरक व्यापारासाठी घेतलेल्या कर्जाची योजनेत समावेश करणे, तसेच मायक्रो फायनान्स, सोने तारण व इतर शेती संबंधित कर्जांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली। कर्जमाफीवरील जाचक अटीमुळे राज्यातील लाखो शेतकरी वंचित राहत असून सरकारने दिलेल्या 7/12 कोरा करण्याचा आश्वासनही तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड दीपक लिपणे, कॉम्रेड भारत गायकवाड, कॉम्रेड बडीराम वऱ्हाळे, कॉम्रेड भास्कर यादव, कॉम्रेड भारत फुके, कॉम्रेड अंबादास साळवे यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे। आडगाव येथील शेतकरीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मदत। जिंतूर तालुक्यातील मौजे आडगाव येथे दिनांक 1 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसात गावाजवळील ओढ्यावर आलेल्या पुरात आडगाव येथील शेतकरी महिला मंगल शेषराव खंडागडे या शेतातून घरी येत असताना वाहून गेल्या होत्या व सदर घटनेत त्यांचा दुर्दैवी निधन झाला होता। मौजे आडगाव येथील सदर घटनेतील मयत शेतकरी
महिला मंगल शेषराव खंडागडे यांच्या कुटुंबियास माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मदत करण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ही मदत आज दिनांक 10 जुलै शुक्रवार रोजी महिलेचे पती शेषराव खंडागडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिंतूर तहसीलचे नायब तहसीलदार प्रशांत राखे, मंडळ अधिकारी विठ्ठल बडगुजर, आत्माराम पवार, माजी सरपंच मंचक खंडागडे, विश्वनाथ राऊत, काशीनाथ राऊत यांच्यासह आदींची उपस्थिती होती.